हा नमस्कार विद्यार्थी मित्र. आपण पुढच्या भागामध्ये म्हणजेच गांधीजींची राजकारणाचे आध्यात्मिकरण संकल्पना या या व्याख्यानाच्या दुसऱ्या भागामध्ये आता पाहणार आहोत की गांधीजींना नेमकं कशा प्रकारे राजकारणाचं आध्यात्मिकरण करणं अपेक्षित होतं. या ठिकाणी आपण समजून घेऊया की गांधीजींना असं वाटत होतं की असा भ्रष्ट राजकीय अशा प्रकारचं भ्रष्ट राजकीय नेतृत्व जर उभं राहू द्यायचं नसेल तर या नेतृत्वाला काही आध्यात्मिक धडे देण्याची गरज आहे. आणि म्हणून राजकारणात नैतिक मूल्यांचा समावेश केल्याशिवाय राजकारणातील भ्रष्ट व्यवस्था नियंत्रित करता येणार नाही असे गांधीजींना वाटत होतं. आणि म्हणूनच गांधीजींनी या सर्व गांधीजींचा असा आग्रहच होता की जे जे राजकारणामध्ये उतरतील त्यांना अध्यात्माचे अंग असले पाहिजे, अध्यात्माचा त्यांचा अभ्यास असला पाहिजे आणि अध्यात्माच्या माध्यमातून त्यांनी समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता या विचारामध्ये ज्यावेळेस राजकारणामध्ये नैतिक मूल्यांचा किंवा आध्यात्मिक मूल्यांचा समावेश केला गेला पाहिजे असं गांधीजी म्हणतात, त्यावेळेस गांधीजींना काय अपेक्षित आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. या विचाराद्वारे गांधीजींना धर्माला राजकारणाची प्राणशक्ती बनवायचं होतं. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की गांधीजींना धर्माला राजकारणाची प्राणशक्ती बनवायचं होतं आणि त्याचा प्रयत्न गांधीजींनी केला असल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यांच्या मते धर्मात अनेक आध्यात्मिक गोष्टींचा समावेश असतो. धर्मामध्ये ईश्वराचा अभ्यास असतो, धर्मामध्ये नैतिक मूल्यांचा अभ्यास असतो, धर्मामध्ये विविध प्रकारच्या भक्ती संप्रदायांचा अभ्यास असतो आणि त्या माध्यमातून व्यक्तीचं मन किंवा व्यक्तीचं व्यक्तिमत्व एक प्रकारे अध्यात्मावर आधारित बनण्यासाठी धर्म नावाची गोष्ट अत्यावश्यक आहे. आणि म्हणून गांधीजी धर्म आणि राजकारण या दोन गोष्टी वेगवेगळ्या करू इच्छित नव्हते आणि त्यांनी धर्माला किंवा राजकारणाला अध्यात्माची किंवा धर्माची जोड देण्याचा आग्रह धरला असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांच्यामध्ये धर्मात मोक्ष असतो, धर्मात कर्माशी संबंधित फले म्हणजेच एक प्रकारचे नैतिक मूल्य त्याच्यामध्ये असते. धर्मामध्ये पाप पुण्याच्या गोष्टी असतात. धर्मामध्ये ज्याप्रमाणे आध्यात्मिक मूल्य असतात त्याप्रमाणेच नैतिक मूल्य सुद्धा असतात. आणि म्हणून धर्म हा अध्यात्म आणि नैतिकतेशी जोडला गेलेला असतो. म्हणून धर्माची या पद्धतीची अपेक्षा गांधीजींनी व्यक्त केलेली आहे. म्हणजेच धर्मात मोक्ष ही संकल्पना सांगितलेली असली तरी सुद्धा तिकडे तत्त्वज्ञानामध्ये ज्यावेळेस मोक्ष या संकल्पनेचा आपण अर्थ पाहतो त्यावेळेस मोक्ष या संकल्पनेबद्दल आपल्या देशातील वेगवेगळ्या तत्त्वज्ञांनी वेगवेगळे अर्थ सांगितलेले आहेत. तसं पाहायला गेलं तर आपण वेदांती तत्त्वज्ञानामध्ये मोक्षाचा जो काही अर्थ सांगितलेला आहे तो म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून कायमस्वरूपी सुटका करून घेणं. तर काही भारतीय तत्त्वज्ञांनीच मोक्षाला मुक्तीचा मार्ग मानलेला आहे. हा मुक्तीचा मार्ग वेगवेगळ्या अनुषंगाने ठरू शकतो. म्हणजे कोणाला कायमस्वरूपी जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती आवश्यक असते, तर कोणाला कायमस्वरूपी दुःखातून मुक्ती आवश्यक असते,
आणि म्हणून दुःख आणि जन्म मृत्यू हे एकमेकांशी सांगड असलेली गोष्टी आहेत. दुःखामध्ये जन्म आला की त्याच्याबरोबर मृत्यू आहे, आणि जन्मात येऊन जीवन जगायचं असेल तर जगण्यामध्ये सुखदुःख हे सावलीप्रमाणे असतातच, आणि म्हणून सुखापेक्षा दुःख अधिक असं आपल्या जगण्याचा एक अनुभव असतो, आणि म्हणून दुःखातून कायमस्वरूपाची मुक्ती अशाही प्रकारचा हा अर्थ मोक्षाचा घेतला जातो. पण गांधीजींना मात्र मोक्ष या संकल्पनेचे हा जो काही पारंपरिक अर्थ आहे तो अपेक्षित नाही. तर गांधीजी असे म्हणतात की माझा मोक्ष काय असेल, तर मोक्ष म्हणजे देश आणि मानव जातीच्या सेवेचा निरंतर प्रयत्न होय. मोक्ष कशात आहे, तर देशातील जनता किंवा मानवजात यांच्या सेवेचा निरंतर प्रयत्न म्हणजेच मोक्ष होय. तसेच गांधीजी मोक्षाबाबतीत आणखी पुढे जाऊन असे म्हणतात की सर्व जिवंत प्राण्यांबरोबर एकात्मभाव स्थापन करून राहणे आणि त्यांच्या सुखामध्ये सुख मानणे, त्यांच्या दुःखामध्ये दुःख मानणे, ही गोष्ट म्हणजेच मोक्ष होय. गीतेमध्ये एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आपले शत्रू आणि मित्राबरोबर शांतीपूर्ण रीतीने राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच मोक्ष होय. म्हणजे व्यक्तीला देशभक्ती, शाश्वत स्वतंत्रता आणि शांतीची गरज असते. ते देशाचं ध्येय असते. म्हणून या ध्येयापर्यंत पोचायचं असेल तर या देशामध्ये जेवढे पण नागरिक आहेत, जरी ते वेगवेगळ्या जात आणि धर्माचे असले तरीसुद्धा या ठिकाणी जन्माला आलेल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या इच्छेनुरूप जीवन कंठण्याची अधिकार असतात, आणि त्याने स्वतःच्या जगण्याला या अधिकाराच्या अधीन करून राहायचं असतं. त्याला इतरांची सुद्धा मान्यता असावी लागते. आणि म्हणून यासाठी किंवा देशामध्ये व्यक्तीला देशभक्ती, शाश्वत विकास, स्वतंत्रता आणि शांती लाभू द्यायची असेल तर या सर्व गोष्टीचं मूळ हे राजकारण असतं, राजनीती असते. आणि म्हणून ही राजनीती धर्मावरती आधारित असली पाहिजे. कारण जोपर्यंत हे राजकारण धर्माधिष्ठित होत नाही किंवा ते धर्मशून्य जर राजकारण झालं तर ते राजकारण एक प्रकारच्या मृत्यूचं जाळं बनू शकतं. त्यामुळे मानवजातीच्या आत्मशक्तीचे हनन होऊ शकते. मानवजात रसातळाला जाऊ शकते. म्हणून धार्मिक पायावरती आधारित असणारा हा राजकीय समाज किंवा हा राजकीय नेता उभा राहायला पाहिजे, असं गांधीजींना अपेक्षित होतं. गांधीजींना अपेक्षित असलेला धर्माचा अर्थ या ठिकाणी समजून घेणंही महत्त्वाचं ठरावं. की गांधीजींच्या मते धर्माचा अर्थ म्हणजे ईश्वराबरोबर ऐक्य करण्याचा मार्ग म्हणजे धर्म होय. आपण पाहतो की धर्माची एक ढोबळ अशी व्याख्या केली जाते किंवा संस्कृतमध्ये ती पाहायला मिळते आपल्याला. धारणात धर्म मिथ्याहू धर्मो धारयते प्रजा, अशा प्रकारचा एक संस्कृत कोटेशन धर्माच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे धर्म कसा आहे, तर धर्म ही एक प्रकारची नीतिनियमांची किंवा मूल्यांची चौकट आहे. माणसाने कसं राहावं आणि कसं राहू नये याच्याबद्दलचं एक मार्गदर्शन धर्म देत असतो.
आणि म्हणून धर्मामध्ये अशा प्रकारच्या मार्गदर्शक तत्व आहेत आणि त्या तत्वांना अनुसरून वागलं तर माणूस आपल्या आत्मकल्याणापर्यंत म्हणजे आपल्या मोक्षापर्यंत पोचू शकतो, असा हा धर्माचा अर्थ आहे. आणि त्या अर्थाने गांधीजी ईश्वराबरोबर ऐक्य स्थापन करण्याचा मार्ग म्हणजे धर्म, त्याचबरोबर न्याय आणि सत्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा मार्ग म्हणजे धर्म, आणि राज्याला किंवा येथील जनतेला कोणत्याही प्रकारच्या अन्याय आणि अत्याचार आणि शोषणापासून मुक्त करण्याचा एक मार्ग म्हणजे धर्म होय, असे गांधीजी मानताना दिसून येतात. आता गांधीजींच्या मते जर आपण धर्माला समाजापासून किंवा राज्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तर तो कदापिही यशस्वी होत नाही. जर तो यशस्वी झालाच तर त्याच्यामुळे समाजाचा आणि राष्ट्राचा मोठा विनाश घडून येऊ शकतो. आणि म्हणून धर्माधारित राज्य निर्माण झालं पाहिजे. मात्र हा धर्मसुद्धा मानवतेचा धर्म असावा लागतो. तो धर्म एककल्य असता कामा नये. सर्व जात आणि धर्माच्या सर्व पंथांच्या लोकांना मानवता प्रधान मानणारा धर्म असला पाहिजे. आणि म्हणून गांधीजी त्या अर्थाने या धर्माला राजकारणाचा पाया समजण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावरती अंमल करणारा जो असेल तो खऱ्या अर्थाने येथील जनतेचा नेता असला पाहिजे असं गांधीजींना वाटतं. गांधीजींच्या मते येथील सर्व समाजाने ईश्वराच्या नियमांचे पालन केले पाहिजे. तर ईश्वरांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह इत्यादी जे पंचशील आहेत ते पंचशील म्हणजेच किंवा गांधीजींनी सांगितलेले जे काही एकादशी व्रत आहेत, गांधीजींनी सांगितलेले असं म्हणता येणार नाही, पण जी भारतीय तत्त्वज्ञानामध्ये सापडणारी जे काही एकादशी व्रत आहेत ते एकादशी व्रत म्हणजे दुसरे तिसरे काही नाही, तर ते ईश्वराचे नियम आहेत आणि ते ईश्वराचे नियम हे सर्वथा सत्य असतात, त्रिकालाबाधित सत्य असतात आणि ते मानवजातीचे कल्याण साधणारे असतात. आणि म्हणून गांधीजी या ईश्वराच्या नियमांचं किंवा ईश्वराच्या नैतिक नियमांचे पालन करण्यासाठी धर्मपालन आवश्यक आहे असं म्हणताना दिसून येतात. आणि हा ईश्वराच्या नियमांचं पालन करणारा जो आध्यात्मिक गुरु असेल किंवा आध्यात्मिक नेता असेल तो खऱ्या अर्थाने नेता बनण्यासाठी उपयुक्त पडेल. आणि म्हणून गांधीजी मानवी मनाची इच्छा शांततेची आहे, हिंसेमध्ये कधीही मानवाचं कल्याण होत नाही असं गांधीजी म्हणताना दिसून येतात. एक उदारमतवादी असं राजकारण्याचं व्यक्तिमत्व निर्माण झालं पाहिजे असं गांधीजींना वाटतं. कारण गांधीजींच्या मते गांधीजी स्पष्टपणे हे म्हणतात की एक आध्यात्मिक ज्ञानाने युक्त असलेली व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचाराला आणि शोषणाला कधीही सहन करत नाही. धार्मिक आणि आध्यात्मिक व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचार आणि शोषण कदापिही सहन करत नाही किंवा तीही कोणावरती अन्याय, अत्याचार आणि कोणाचंही शोषण करायला धजावत नाही. आणि म्हणून अशा प्रकारची ही व्यक्ती या ठिकाणी आपल्याला एक देशाचं नेतृत्व म्हणून आवश्यक आहे असं गांधीजींना वाटतं. आणि म्हणून तुलसीदास म्हणतात त्याप्रमाणे प्रभुता पाही काही गर नाही, प्रभुता पाही काही मद नाही. म्हणजे प्रभुत्ववादी किंवा महत्वाकांक्षी सत्ताकांक्षेला नियंत्रित करण्यासाठीच
आपल्याला आध्यात्मिक मूल्यांशी मूल्यांशी संबंधित असा घट्ट बंध जोडावा लागेल, तरच खऱ्या अर्थाने आपल्या देशाला या विकासाच्या साधनाचा उपयोग होईल. आणि म्हणून हे विकासाचं साधन हे खऱ्या अर्थाने अध्यात्मावरती आधारित असावं असं गांधीजींना वाटतं. म्हणूनच गांधीजींनी या प्रकारच्या राजकारणाच्या आध्यात्मिकरणाची संकल्पना सांगितली असल्याचं दिसून येतं. धन्यवाद.